नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण सुरुवातीला एक एक छायाचित्र बघूया, एक फोटो. हा फोटो कोणाचा माहिती आहे का? आपल्याकडे आज जे पाहुणे येणार आहेत ना, त्यांच्या चरणकमलांचा, पावलांचा हा फोटो आहे. अर्थात हे बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की आज आपल्याकडे पाहुणा येणार नसून पाहुणी येणार आहे. अर्थात हे कळणं म्हणजे तुमच्या डाव्या पायाचा मळ आहे हो, डाव्या हाताचा मळ आहे हो. तर ही जी पावलं आहेत ना, या पावलांचा फोटो बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की या पायांमध्ये चपला बुटांपेक्षाही जास्त घुंगुरं शोभून दिसतात. आणि ही पावलं जेव्हा सुरुवातीला पडली ना, तेव्हा इतकी तोऱ्यात आणि तालात पडली की तुम्ही त्याच्याबरोबर नुसते थिरकलातच असं नाही, तर या पायाचा पायगुण कट्यार काळजात घुसावी असा जालिमपणा आहे आणि अमृतासमान गोडही आहे, हे तुमच्या लक्षात आलं असणार नक्कीच. म्हणजे थोडक्यात तुम्ही माझ्या मताशी राजी झाले असणार, राजी. तर आपण स्वागत करूया आजच्या आपल्या कलाकार अमृता खानविलकर यांचं. घरात आहे तशी छोटी पण करते दादागिरी, विचारा हो तुम्ही माझ्या हे आईला. कोणी म्हणे मला हट्टी, कोणी म्हणे मला फटकळ, कोणी म्हणे नाही ताबा हिच्या जिभेला. हो डान्स माझी आवड आहे, तेच माझं पॅशन. आवड पूर्ण नाही आवड जपते मी माझी मी फॅशन. नाच नाच किती नाचू तोच माझा एक्स फॅक्टर. आता ऍक्टिंग साठी मला बोलवा. माझं नाव अमृता, कधी डान्सर कधी ऍक्टर. माझं नाव अमृता, कधी डान्सर कधी ऍक्टर. संजय दादा, मी तुला असं कधीच बघितलेलं नाहीये. मला असं वाटतं मीच खूप साधी आलेली आहे. बापरे, हल्ली मी शिकलोय जरा असे बरे कपडे घालायला थोडे. लगेच रिपोर्ट जाणार आहे घरी आज. तर या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. सगळ्यात पहिली गोष्ट की मी जसं म्हटलं तसं की प्रत्येकाला एक वेगवेगळी आवड असते. हो, तशी तुम्हाला पहिल्यापासून नृत्याची आवड का? हो, प्रचंड. म्हणजे शाळेपासून का? अगदी शाळेपासून का पाळण्यातही आपले पाय थोडेसे असे तालात पडले? नाही नाही, मला नाही वाटत तसं. पण आय थिंक शाळेपासनं श्री गोपाळ विहारला, म्हणजे आमची कॉलनी होती पुण्यात, आणि तिकडे खूप वर्षांआधी, मी आय थिंक 4थीत 5वीत वगैरे असेल, तर मूळची मी मुंबईची, पण एज्युकेशनसाठी पप्पांना बिझनेस करायचा होता म्हणून मग आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. आणि मग नवीन नवीन कॉलनी तिकडे फॉर्म झालेली, आणि मग आता काय, चला गणपती आणूयात. आणि पहिल्यांदा गणेशोत्सव म्हणजे काय हे बघितलं. आता काय एंटरटेनमेंट प्रोग्राम म्हणजे काय, तर नाही, डान्स नाटक असं सगळं बसवायचं. म्हटलं डान्स बसवायचा, आणि असं करता करता एक 3-4 डान्स बसवले मी. तो नाच तू कोणाकोणाला शिकवलास तेव्हा? तेव्हा एकतर माझी बहीण, ठीक आहे, कारण ती जवळपास सगळ्या एक्सपेरिमेंट्सचं एक आपण म्हणतो ना, कोणावर तरी काढायचंच असतं ना ते, तर तिला शिकवलेला. कॉलनीमधली माझ्याहून लहान मुलं होती त्यांना शिकवलेला. आणि आम्ही 2 डान्स केलेले. एक म्हणजे माझा सोलो होता, हा मी सोलो करणार, आणि ब्राऊन गर्ल इन द रेन नावाचा एक केलेला. बरं, तू जे म्हणालीस की मी माझ्या बहिणीवरती विविध एक्सपेरिमेंट करून बघितले, नेमकं काय काय करून बघितलं? हे डान्सचं तर झालं. मला ना लहानपणापासून पार्लरच्या गोष्टी करायची खूप म्हणजे आवड होती. आयब्रोज कर, वॅक्सिंग कर कोणाचं. पण मग समोरच्याचं काय ऐकून घ्यायचं त्याच्या मनात? मला हे करायचंय, मला आता तुझं फेशियल करायचंय, मग तू बस. मुद्दाम? हो. मग बहीण धाकटी का? धाकटी ती मला म्हणायची, अगं काय करतेस तू? आणि मग मी तिचं फेस क्लीन करणार, मग मी ते स्क्रब करणार, कारण पार्लरला जायचे पैसे नसायचे तेव्हा. तर मला आठवतं आम्ही तो चीक बनवतात ना, तसं तो ह्याचा मधाचा आणि साखरेचा, तो असा बनवून आम्ही वॅक्सिंग करायचो. इतकं वियर्ड होतं ते. अच्छा, हे झालं पार्लर वगैरे सगळं थोडं जबरदस्तीने. पण नाच हा अगदी प्रेमाने शिकवलास? नाही नाही, मला नाही वाटत. आधी तिला तर अगदीच नाही. म्हणजे 1 वर्ष आम्ही आय थिंक छलक छलक हे देवदास मधलं गाणं आणि डोला रे डोला केलेलं, आणि मी तिचा जीव खाल्लेला. त्याच्यानंतर ती मला म्हणाली, मला आयुष्यात तुझ्या बरोबर डान्स करायचा नाही अमृता. आणि इनफॅक्ट शी इज अ बेटर डान्सर देन मी. नाही नाही, म्हणालीस तू की मी तसं काही फार
तिला असं बॉसिंग केलं नाही थोडंसं प्रेम. हो, पण आता- तिला जरा वेगळंच म्हणायचं. आपण ऐकूया तिला काय म्हणायचं त्याच्याबद्दल अरे बापरे, तुझ्या ओ बहिणीला. गॉड. आता अमृताबद्दल बोलायचं तर डान्स तुम्ही बाहेर काढू नाही शकत. अमृता डान्सिंग बद्दल एवढी ऑब्सेस असायची की आम्हाला गणपतीसाठी 2 महिने आधी ती आम्हाला तयारी करायची. तिला परफेक्ट कॉस्ट्युम लागायचं, परफेक्ट कोरिओग्राफी लागायची, सगळं परफेक्ट असायला लागायचं. त्याच्यानंतर एकदा आम्ही दिल तो पागलेच्या एका गाण्यावरती डान्स करत होतो. जस्ट बिकॉज करिश्मा कपूरला लागलेलं पायाला तिने मला पण बँडेड लावलं. एवढं डेडिकेटेड होतं की लोकांनी येऊन नंतर विचारलं मला, काय झालं तुझ्या पायाला काय लागलं का? सिरियसली तेव्हा कानाला खडा. अमृता बरोबर नाचणं म्हणजे मेले. प्लीज, थँक्यू व्हेरी मच. नशीब कुठल्या गाण्यामध्ये चापकानी मारायचं वगैरे असं. आई गॉड. आणि 2 महिने आधी, गणपतीच्या आधी, गणपतीची मूर्ती बनवायला 1.5 महिना आधी घेतात. त्याच्या आधी 15 दिवस तू गणपती. आई गॉड. आय थिंक कुठे ना कुठेतरी ना ते ऑब्सेशन ना दादा याच्यामुळे पण होतं, कारण ना मला लहानपणी डान्स शिकायची खूप आवड होती. सो मी पप्पांना एकदा म्हटलेलं की पप्पा मला ना कथ्थक शिकायचंय वगैरे. वेडी बिडी आहेस का, काही कथ्थक वगैरे शिकायचं नाहीये, आपण नाही शिकायचं. आणि मग ते नाही म्हटल्यावर ती गोष्ट करायलाच पाहिजे. हे जे एक रिबेलियस नेचर होतं माझं लहानपणापासून, आय थिंक ते पाळण्यात दिसलं असेल. पण त्याच्यामुळे आय थिंक डान्स विषयी किंवा म्हणजे प्रत्येक लुक, मग आपण जसं डान्स करतो किंवा मी ना अनेकदा माधुरी दीक्षितची गाणी रिवाइंड करत करत बघितलंय आणि मला ते ग्रँजर माझ्या तेवढ्या त्या सतरंजीच्या स्टेजवरती आणायचं होतं. मग ते कॉस्ट्युमचा कलर पण तोच पाहिजे, साड्या पण तशाच पाहिजे. सो हा, ते ऑब्सेशन अगदीच आय थिंक तिकडून आलेलं आहे. कारण नाही म्हटलं गेलेलं ना, म्हटल्यावर आपण ते चोख करणार. तू घरात मोठी बहीण, हो. बाहेर जगातल्या सगळ्या माणसांची मोठी बहीण नाही. नाही. पण मग तू सगळ्या जगाशी म्हणे मोठी बहीण असल्यासारखी वागायचीस. म्हणजे आपण शाळेला जाताना त्या रिक्षात लोकांना ढकलून द्यायचं, आपण त्यात बसायचं किंवा सगळ्यांना तडतड तडतड बोलायचं. हे हो खरं आहे असं, म्हणजे. हो, हे खरं. मी दादागिरी करायचे. सो जसं तुम्ही म्हणालात की अजिबातच मोठी बहीण नाही, पण मोठा दादा असल्यासारखी खूप वागायचे. म्हणजे हे मला मम्मीनी सांगितलं. नॉट दॅट मला आठवतं मी असं कोणाबरोबर कधी काही केलंय का. तू हे सगळं सांगितलंस ना, ते अगदी असं भोळा चेहरा करून सांगितलंस. पण तुझ्या आईला वेगळंच सांगायचं. अरे जरा ऐकूया ना बापरे, आपण. मम्मी सगळे पोल नको खोलू. शाळेमध्ये ती इतकी खोडकर असायची. जेव्हा माझी मैत्रीण आणि तिची मुलं अशी एकत्र जेव्हा शाळेत जायची रिक्षामधून, तेव्हा अमृता प्रत्येकाला अशी दादागिरी करून, म्हणजे मुलांना ढकलून आणि असं करून स्वतः अशी रिक्षामध्ये बसायची. आणि नंतर नंतर तिने शाळेमध्ये पण इतके दादागिरी, मुलांना तर ती खूपच हैराण करायची. म्हणजे अक्षरशः दादागिरीनी अशी मुलं घाबरायची शेवटी तिला. आम्ही एकदा फॅमिली फ्रेंडकडे गेलो होतो आणि फॅमिली फ्रेंडकडे गेल्यानंतर आम्ही असे बसलो होतो आणि त्यांचा काकांचा एक फोटो लावला होता. अमृता पटकन अशी बोलली की हे काका ना गोरिलासारखे दिसतात. मला इतकं लाजिरवाण्यासारखं झालं. नंतर आम्हाला असं झालं की मग मी आणि तिच्या पप्पानी असे एकमेकांकडे बघितले. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की कानाला खडा लावला, अमृताला कुठेही आता घेऊन जायचं नाही. आणि हे मी कधी केलं ते माहितीये. गोरिल्ला सारखे दिसतात. आणि संजय काका ते जवळपास तुमच्या वयाचे किंवा जास्तच होतील. आणि मी गोरिल्ला माझ्या वयाचे नाही नसतात. नाही नाही. म्हणजे तुमच्या वयाहून जास्तच होते ते. आणि मी एवढीशी होते माहितीये का. आणि ते एक टिपिकल मम्मीची आणि पप्पांची एक मॅन्डेटरी सवय होती की आता समजा दुसऱ्या मजल्यावरती आम्हाला जायचंय, समजा मी लिफ्टमध्ये, मम्मीनं असं गोड चिमटा करायचं, तिकडे पडद्या मागे अजिबात जाऊ नकोस, किचन मध्ये जाऊ नकोस, असं असं करत करत जवळपास माझा हात नेहमी सुजलेला असायचा. कोणाला काहीही बोलू नको. त्याच्यानंतर सुद्धा मी हे केलेलं आहे. आपण आईचं एक तू ऐकलंस काय? की पडद्या मागे नाही गेलीस, हा, पडद्या मागे पडद्यावर नाही आली. गेली. हा. पण मग घरचे तुझ्या मागे लागायचे नाही, आपण अभ्यास कर बाबा, किंवा कोणी तुझा अभ्यास घ्यायचा का, गणिताचा म्हणा किंवा याचा म्हणा त्याचा म्हणा. कोणी हो, माझे पप्पा माझा अभ्यास घ्यायचे आणि हिस्ट्री घ्यायचे, ते ज्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट नसायचा तेव्हा. आणि ते रूलर घेऊन बसायचे. मी प्रचंड मार्क. हिस्ट्री म्हणजे रूलर आलेच ना. ओ वा, अत्यंत मानी स्वभाव म्हणजे केवढा. पप्पा जरी मारत असले ना तरी
आणि नुसतं टप 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 पाणी पडतंय. म्हणजे असं खूप असायचं लहानपणी. मला कोणी सॉरी म्हणायला सांगायचं ना तर मी सॉरी नाही म्हणायचे. देर वॉज अन इन्सिडेन्स जेव्हा पप्पा मला म्हणाले माझ्या पाया पड आणि मला सॉरी म्हण. झुकणार नाही आपण, झुकायला कधी शिकलंच नाही. मी नाही पडणार, तुम्ही किती मारा आणि आता काही तरी करा. पाया पडशील? काय? आता पाया पडशील का? हो हो ऑफकोर्स. बघूया ना तू पाया पडशील की नाही. हा पहिला शो आहे जिकडे पप्पा आलेत ऍक्च्युली. गुरुजी, विद्यार्थी, अभ्यास, मार खाणे यावर सगळं चाललं होतं आमचं. तर तुम्ही थोडा जास्त प्रकाश टाकू शकाल का सगळ्या प्रकारात? बापरे नको. सर्वात पहिल्यांदा मी कधी हिटलर नव्हतो. हा, नाही हो, मी कधी असं म्हणालच नाहीये. सर्वात पहिल्यांदा मी कधी हिटलर नव्हतो. ठीक आहे, कधीतरी एक्स्ट्रीमिस्टला आपल्याला वडील पण प्रूव्ह करण्यासाठी कधीतरी हातात पट्टी घ्यावी लागते असं माझं मत आहे. आणखीन तेवढंच. असं बघायला गेलं तर कोणालाच काही येत नाही. मग आपल्यालाच ते सांगावं लागतं की बाबा हे असं आहे म्हणून. म्हणजे पर्टिक्युलरली डेट्स ज्या असतात त्या तर तारखा किंवा सण जे असतात की 1680 म्हणजे मग ते काय आहे, 1857 म्हणजे काय आहे, हे तर सांगावं लागायचं. मग तू काय उत्तर द्यायचीस? 1857 म्हणजे 1856च्या नंतर? नाही नाही, मला हे नाही यायचं. काहीच माहित नसेल. मला पाडे यायचे नाही. पप्पा खूप पाडे घ्यायचे माझे आणि मला नाही यायचे. हो, मी म्हंटल ना तसं मॅथमॅटिक्स अत्यंत वाईट. जिकडे नंबर्स इन्व्हॉल्ड आहेत तिकडे मला काहीही यायचं नाही. असे फिरायचे ते नंबर्स. मला असं वाटायचं सगळे एकसारखंच तर आहे, व्हॉट इज दिस. आणि आता तसं होत नाही. आता जेव्हा तेच नंबर अकाउंटला दिसतात तेव्हा बरोबर कळतं. हा, आणि तुझ्या या कारकिर्दीमध्ये सुद्धा तू नेहमीच वरच्या नंबर मध्ये राहिलेली आहे. तर तेव्हा ते कुठे आले नंबर कळायला तुला? तिच्या बाबतीतला एक कानातला खडा फार मोठा आहे माझ्याकडं. काय काय? हे एकदा चुकून तिची स्कूटी मी घेऊन असं थोडंसंच घरापासून अगदी थोड्याशाच अंतरावर गेलो होतो. येताना रेतीवर स्किड झाली ती. जोपर्यंत ती परफेक्ट शोरूम कंडिशन नाही झाली तोपर्यंत तिनं त्या स्कूटीला हात लावला नाही. आणि मी म्हणजे रोज शाब्दिक खात होतो मार. त्यानंतर मी म्हणजे ठरवलं काय नेमकं? तुला काय गरज होती स्कूटी घेऊन जायची? पप्पा तुम्ही का घेऊन गेलात माझी स्कूटी? ती मला ओके करूनच पाहिजे. मग ती ओके करून आणून दिल्यानंतर त्यानंतर मी कान पकडले, खडा लावला आणि कान पकडले आणि सांगितलं मी चालत जाईन पण तुझी स्कूटी नाही घेणार. बट यु नो आय थिंक अ लॉट ऑफ इयर्स यु नो देर हॅज बीन खूप फ्रिक्शन राहिलेलं आहे माझ्या आणि पप्पांमध्ये. लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा आय एम शुअर ही मस्ट बी फीलिंग व्हेरी प्राऊड. पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी एक्सप्रेसिव्ह टुवर्ड्स युअर डॉटर्स ॲटलिस्ट यु नो. कारण मला असं सतत वाटतं की प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांमध्ये ना ते प्रेम शोधत असते. मग ते कसंही असो, मग ते शाब्दिक असो, ते फिजिकली असो, ते बौद्धिक असो, पण ते प्रेम मिळणं त्या वयात मिळणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण करिअरचे अनेक टप्पे पार पाडत राहतो आणि त्या करिअरच्या अनेक टप्प्यांवरती जर का आपल्याला कौतुक नाही मिळालं, आपल्याला कसं कळणार की आपली दिशा बरोबर आहे? आपल्याला कसं कळणार की आपण जे करतोय ते बरोबर आहे? ती कौतुकाची थाप मिळायला पाहिजे ना. किंवा आणि नेहमीच अवॉर्ड स्वरूपात नाही. तुमचा दिग्दर्शक काहीतरी म्हणायला पाहिजे, तुमचं को आर्टिस्ट काहीतरी म्हणायला पाहिजे, काहीतरी देर हॅज टू बी सम पॉझिटिव्ह थिंग दॅट हॅज टू हॅपन आउट ऑफ इट. सो ते अनेक टप्प्यांवरती यु नो मी अनेक गोष्टी केल्या ज्यांच्यामुळे मला पप्पांची फेवरेट बनायचं होतं ते. पण ते म्हणजे आता समोरासमोर जात अमृता म्हणते त्याच्यात बरंचसं तथ्य आहे. एक्सप्रेस करण्यात, माझ्या भावना ह्या दाखवण्यात मी बऱ्याचदा कंज्यूस राहिलो. हे मला प्रांजलपणे कबूल केलं. पण आज एवढ्या वर्षाच्या ह्या प्रवासात जे काय अमृताने दिलंय मला ते पण भरभरून दिलेलं. म्हणजे त्याच्यात मी असं म्हणेन की म्हणजे इट इज माय प्रिव्हिलेज दॅट आय एम हर फादर. तुला काय सांगायचं असं? या सगळ्यामधनं पण ना आय थिंक मी माझ्या वडिलांकडनं एक गोष्ट शिकली नाही. आय थिंक बाकी सगळं मी घेतलं. यु नो त्यांचा थोडाफार रागही घेतला
त्यांचं चंचल वागणं आहे. आजही त्यांना सांगितलं पप्पा काही जॉब करायची गरज नाहीये, पण मी काय करू ना घरात बसून. हे जे काही आहे हे सगळं म्हणजे मी पण 80 वर्षाची झाले तरी मी हेच करणार असं मला वाटतं. आज इतकं अनसक्सेस बघून सुद्धा पप्पा कधीच ढासळले नाहीये. त्यांच्याकडे पैसे नसतील, त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी नसेल, त्यांच्याकडे तीच ती स्कूटी असेल जी आम्ही अनेक वर्ष वापरत असतो, बट ही नेव्हर कंप्लेन्स. आणि हे मला डेफिनेटली हिमांशूनी जाणून दिलं की तू हे पण बघ ना की तुला असं वाटतं ग त्यांनी तुझ्यासाठी हे नाही केलं, पण ऍज अन इंडिव्हिज्युअल जेव्हा त्यांनी इतक्या वर्षांचं अनसक्सेस बघितलेलं आहे, आज तरी सुद्धा उठून माणूस म्हणतो की नाही यार मला जॉबला जायचंय, की नाही यार मी काहीतरी करणार. मग हे तू का नाही घेऊ शकत? हे कुठेतरी मला त्यांनी जाणीव करून दिली. सो आय थिंक हिज वे ऑफ लाईफ मला आय होप आता इट्स नॉट टू लेट आणि मी आयुष्यात ते कधीतरी स्मरणात आणू शकेन. राजी नावाच्या सिनेमात त्यांनी काम केलं होतं की बाप आणि मुलांवरती, बाप आणि मुलीची त्याच्या संबंधांवरती आधारित सिनेमा होता. तुम्ही आधी त्याला तुमच्यासाठी खास त्यातलं एक गाणं आपण ऐकू. शाळेतले कोणी तुझे मित्रमैत्रिणी म्हणजे या सगळ्या दादागिरीने उरले असतील तर? नाही, मला खूप मित्रमैत्रिणी नव्हते शाळेत काय किंवा कॉलेजला काय. रॅदर फ्रेंडशिप ही जी फिलिंग आहे ना ती मी आता खूप या एक्सपिरियन्स व्यवसायात आल्यानंतर हो हो हो. त्यातली एक मैत्रीण आहे, तिला खरं तर इथे यायचं होतं पण ती आता तुला घाबरून आली नाही का काही त्याचं वेगळं कारण होतं माहित नाही, पण तिला काय म्हणायचं जरा ऐकूया बरं आपण. हाय अमू, फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली सॉरी. मी तिथे यायला हवं होतं पण काही पर्सनल रिझन्समुळे मी तिथे नाही येऊ शकत आहे. हाय संजय दादा. संजय दादा, तुमचे जासूस फार कमाल आहेत. ते मला जाम खोदून खोदून विचारत होते. अमू रिअली आय मीन ते बरेच काही सिक्रेट्स त्यांना जाणून घ्यायचे होते जे मी त्यांना सांगू शकले असते. जसं काही तुला घरातल्या कुठच्या कोपऱ्यातनं फोनवरती बोलायला आवडतं किंवा तुझ्या काही कॉस्ट्युम्स म्हणजे काही फ्रेंड्सचं म्हणणं आहे की तुझ्या बॉडीला यु नो व्हॉट आय मीन की तुझ्या काही सूट होत नाहीत काही स्टाईल, असं काही जणांचं म्हणणं आहे आणि तुला कळलं असेल कोणाचं म्हणणं आहे. बट हे सगळं मी रिव्हील केलं असतं जर मी तिथे आले असते तर. बट आय डोंट थिंक की फोनवरती मी हे सगळं बोलावं. सो या आय होप यू विल हॅव अ गुड टाईम देअर आणि आपण लवकर भेटूच 2 दिवसांनी. कशासाठी तेही तुला माहिती आहे. सो आय लव्ह यू अँड गॉड ब्लेस यू. मुळमुळीत बोलले. मला आवडलं फार. मैत्रीण अशी काहीही बोलली नाही बघ. एक्झॅक्टली. काहीच बोलली नाही ती बघ. इतकं शिकवलंय तरी सुद्धा. बरं मी काल रात्री भेटलीये माहितीये तिला. काल रात्री असंच रॅन्डम माझ्या मनात कधीतरी येतं आणि मी आपलं रिक्षा पकडते आणि मी बँड्राला जाते आणि काल रात्री मी तिला भेटलीये आणि म्हणजे मला माहिती होतं एखादा बाईट वगैरे ती देईल पण इतका पांचट बाईट. पण तिने सांगितलं काहीच नाही ना. ती म्हणाली की मी हे सांगू शकत होते, मी हे सांगू शकत होते. ती जरी आली नाही तरी तिने तुझ्यासाठी एक खास भेट पाठवली. हा, आपण मागूया ना. बापरे. पण मला हे सांगायचं आहे की सोनाली खरेकडे अप्रतिम कलेक्शन ऑफ बॅग्स आहे आणि मी जनरली ना ऑनलाईन शॉपिंग मध्ये 500 रुपयाची, 700 रुपयाची, अरे 1,500ची, वा 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 क्या बात आहे, अशा बॅगा घेते आणि तिच्याकडे आय थिंक लाखाहून खाली एकही बॅग नसेल आणि ही तिची अत्यंत फेवरेट बॅग भरलेली काय पण ही अत्यंत फेवरेट बॅग आहे जी तिने मला पाठवलंय. आणि काय सांगशील तू त्याला त्या बदल्यात? मला खूप आवडलंय की ती आलेली नाहीये आणि तिने बॅग पाठवलेली आहे. आय लव्ह यू सोना. किती छान. थँक्यू. इकडे दे. सिनेमात होता ना अब आएगा मजा. ओ गॉड. बरं मीच मी तुला सकाळी फोन केला ना सोना.
आणि ती मला म्हणते हा मग कधी आहे तुझं शूटिंग, काय चाललंय बरं मी वगैरे. फोन अशासाठी करत होते की मला अंदाज यायला की ही नक्की किती वाजता पोहोचणार आहे, म्हणजे त्या हिशोबाने मला आणि मी अत्यंत वियर्ड ठिकाणी होतो जे आम्ही नॅशनल टीव्हीवरती नाही सांगू शकत आहे. काय आपण फोनवर बोलत होतो ना? आपण फोनवरती हो म्हणजे आम्ही कुठे? काही बोलतो, आम्ही कुठेही बोलतो, आम्ही बाथरूम मध्येच बोलतो जनरली. आम्ही नाही, ही हिची आवडती जागा आहे ती. तिथूनच तिला जसे बाथरूम सिंगर्स असतात ना तशी आमू बाथरूम टॉकर आहे. हो हो बाथरूम मध्ये तुम्ही गप्पा मारताना मी हो. पाहिजे एक शॉवर मागवतो पाण्याचं. गप्पा मारा पाहिजे तेवढ्या, काय प्रॉब्लेम नाही. नाही ते फोनवरती फक्त असं आम्ही जनरली जिथे बसून गप्पा मारायचं असतं तिथे मला जेव्हा पण हिला फोन करायचा असेल ना तर मी बाथरूम मध्येच जाते आणि मी तासन तास नवरा म्हणतो की काय करतेस तू इतका वेळ बाथरूम मध्ये, काय करतेस काय बरं तू? आता तू सांगितलंस काही सांगितलं नाहीस तू. काहीच सांगितलं अजून नाहीये काय तुम्ही. तू सांगणार नाहीयेस. मैत्रिणींचं आधीच्या ज्या मैत्रिणी होत्या मी यायच्या आधी आफ्टर शी आय तू केम यायच्या आधी नाही तुझ्या बरोबरच्या हा, तू म्हणजे जे राहिलीस काय. त्या निघाल्या. तू राहिलीस हा. आणि बाकीच्या गेल्या. हा त्या बाकीच्या कोण? ते जाऊ दे, इट्स नॉट Beep, इम्पॉर्टंट. beep, जो beep. बीत गया उसके बारे में क्या बोलना. लेट्स लुक एट द फ्युचर. आता जसं कानाला खडा या शोचं नाव आहे तसं मी एक कानाला खडा लावलाय अमूच्या बाबतीत. ते म्हणजे अंधेरीच्या मी आसपास जर काय असेन कुठे तर कानाला खडा पहिले अमूला फोन करायचा की अमू मी अंधेरी जवळ आलेली आहे आणि तू घरी आहेस का? मग मी येते. कारण की एकदा असं झालं होतं की मी डबिंगसाठी अंधेरी वेस्टच्या एका स्टुडिओमध्ये आले होते आणि तेव्हा जस्ट आमच्या मैत्रीची सुरुवात झालेली होती आणि ना मला खरंच तेव्हा अमृता कुठे राहते माहिती नव्हतं. कुठे शटअप नाही कुठे राहते माहिती नव्हतं. नाही हिचं जॉग्रफी इतकं वाईट आहे ना. हो इतकं माझं वाईट आहे, माझं ड्रायव्हिंग माझं जॉग्रफी. एनिवे सो तेव्हा मला नव्हती आयडिया की ही लोखंडवालाच्या आसपास राहते आणि मी जे जिथे डबिंग करते ते मे बी 10-15 मिनिट्स तिथून जवळ 10 असेल. minutes. 10 मिनिट्स जवळ असेल. हा तर मी त्या तिथे गेले आणि मध्ये वाटेत माझी आमची जी मैत्रीण होती ती मला भेटली. होती म्हणजे आता नाही. नाही होती पास्ट टेन्स. हा तर ती तिथे आली मला भेटायला आणि मग मी नंतर अमूला कळलं आणि अमूने जो मला फोन केला मी तिला आयुष्यात जवळपास विसरणार नाही. आय वॉज शिवरिंग म्हणजे रागाच्या भरात ना आय वॉज शिवरिंग आणि मी माझ्या पार्किंग मध्ये होते. तू अंधेरी लोखंडवाल्याला येऊन गेलीस आणि तू मला भेटली नाहीस. नाही मी नाही आणि त्याच्यानंतर मग एक बीप 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 आणि ही म्हणजे त्याचे ते सैफ अली खानवाला पर मैं तो वो तो असं वगैरे झालेलं. बेसिकली अमूच्या सर्कलमध्ये तुम्ही असाल तर अमूचा वेडेपणा झेलण्याची तयारी असली पाहिजे. तिच्या मुलीचे खूप लाड करतेस तू. प्रचंड. मुलं खूप आवडतात तुला, लहान मुलं. हो हो हो. मग आपल्या मुलाला शाळेत घालणार नाही असं का? मुलांनी शिकावं, मोठं व्हावं असं नाही का वाटत? मला असं वाटतं मी काहीच दिवे लावले नाही शाळेत जाऊन माझं पोर काय करणार आहे असं मला खूप वाटतं. एकतर ना मी डे ड्रीमर आहे. हा कम्प्लीट डे ड्रीमर आहे. सो मला ना माहितीये कधी कधी आपण एक रियुनियन असलं की लोक कसं म्हणतात माय गॉड तुम्हाला आठवतं का तो केमिस्ट्रीचा एक 7वीतला चॅप्टर होता वगैरे आणि मी ना कम्प्लीट क्लूलेस बसते तिकडे. मला असं होतं हे कधी झालं आपल्याबरोबर. कारण हे मला अभ्यास हा प्रकार आठवतच नाही. आणि एस्पेशली आमची कर्नाटक हायस्कूल होती आणि ना ते नाही का स्विच होतात प्लेसेस आणि मग तुम्हाला एक ती रो येते जिकडे खिडकी असते. खिडकीची रो आली की ते विषय तर कुठल्या कुठे गेले. मी आपलं वा 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 या ढगाचा हा शेप येतोय, या ढगाचा बघा कसा हरिण झालेला आहे, हे असं करत बसायचे मी. मग शिक्षण कधी सोडलंस? मला असं वाटतं मी घेतलंच नव्हतं. शिक्षणाने तिला सोडलं. नको बाई, जा तू. मला कंपॉस बॉक्स नीट पाहिजे, माझं हँडरायटिंग सुंदर पाहिजे, माझ्या बुक्सची कव्हर चांगली पाहिजे. मी दप्तर लावून ठेवणार रात्रीचं, त्याच्यानंतर ते लेसला ते नाही का ते खडू वगैरे लावतात ते सगळं, युनिफॉर्म इस्त्री करणार. बरं तेव्हा माझे ना केस असे खूप असायचे. तर मी काहीतरी 5वी-6वीतच माझ्या वेण्या घालायला शिकलेले प्रॉपर. हे सगळं नीटनेटकं जायचं हे सगळं माहिती होतं, पण हे कशासाठी करायचं तर अभ्यासासाठी करायचं हे काही मला माहिती नव्हतं. अतिशय धक्का मारत 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 मी आपली 10वीला पण काहीतरी 71% वगैरेच होते, मला एवढंच होतं. आमच्या वेळेला 3-4 मुलं पास व्हायची 70% मध्ये. आपण पुढे गप्पा मारणारच आहोत. तुमची किती मैत्री असली तरी अजून काही गोष्टी तुला कदाचित कोणी आलं कोणी काही सांगितलं तर उघडवतीलच. त्याच्यासाठी तू साक्षीदार राहायला पाहिजेस. म्हणून मी तुला विनंती करतो की इथे समोर तू स्थानापन्न.
आता झालं बालपण वगैरे सगळं झालं, कॉलेज झालं, मित्रमैत्रिणी झाल्या, पण तुझी मुख्य ओळख अमृता खानविलकर एक अभिनेत्री म्हणून आहे. सहकलाकारांबरोबर फार भांडण होतात तुझी असं. अय्या नाही, कोण? आता काय अरे नाही बाबा, नाही नाही, खरंच नाही, खरंच. एकापेक्षा एक ओके, आता तुम्ही एकापेक्षा एक म्हटल्यावरती लोकांना असं वाटतं की माझं आणि भार्गवी चिरमुलेचं प्रचंड भांडण वगैरे आहे. असं काहीही नाहीये. मी त्यावेळेस लहान होते, मी हरले, मला वाईट वाटलं, मी राग स्टेज वरती काढला. इतकं सिम्पल होतं. पण म्हणजे टेलिव्हिजनवर तू बोलली होतीस. हो, मी बोललेले की ती जिंकली आहे याचं मला काही वाईट वाटत नाहीये, पण मी का हरली आहे? अरे असं कसं होणार? असं ना की मी चांगले डान्स केलेत, मला सचिनजींचे 100 रुपये जास्त वेळा मिळालेत. अरे पण असं कसं 1 2 3 आकडेच आले नसते, मग एक 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 एकच म्हटलं असतं लोकांनी, नाही का? पण आय थिंक रियालिटी शो मधला तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता डान्स या बाबतीतला. आणि लहानपणापासून हरणं हे काय मी खूप स्पोर्टिंगली घेते असा भाग नाहीये. मी अत्यंत लहान होते, लिंबू चमचा या रेसमध्ये हरायचे आणि हरले की मी टेरेसवरती जाऊन बसायचे. हो की नाही पप्पा? म्हणजे अगदी आमच्या कॅरम बोर्ड गेम्स पासनं ते पत्त्यांच्या गेम्स पर्यंत मी पत्ते फाडून टाकलेले आहेत, कॅरम बोर्ड तोडलेला आहे. पण मग पत्ते फाडल्यानंतर मग लोकांच्या घरी जायची वेळ आली तर? अच्छा ते पत्ते. अच्छा बघूया, तुमच्या भांडणाची एक बाजू तुझ्याकडनं कळली. तू जिच्याशी वाद केलास तिला काय म्हणतात? बापरे, जिच्याशी वाद नाही केलाय मी भारूशी वाद नाही केलेला आहे. माय गॉड. हाय अमृता, आज मी तुझ्याविषयी बोलणार आहे थोडंसं. मी जेव्हा एकापेक्षा एक जिंकले तेव्हा तू स्टेजवर म्हणालीस की तुला ते आवडलं नाही आणि खरं तर तू जिंकायला हवी होतीस. आउच, इट हर्ट्स. तेव्हा मला खूप वाईट वाटलं की अरे तू असं का बोलली असशील. मी एक कॉम्पिटिशन जिंकले होते, तू माझ्या आनंदात त्या क्षणाला सहभागी नाही झालीस. खरं तर मी तुला धाकट्या बहिणीसारखं मानत होते आणि असं का केलं असशील तू. पण मग नंतर या सगळ्याचा मी खूप विचार केला आणि असं ठरवलं की नाही, कानाला खडा असं अमृता असेल तर आपल्याला नको. पण त्याच्यानंतर काही क्षणांनी माझ्या मनात असा विचार आला की एखादी व्यक्ती किंवा एखादा माणूस एखाद्या सिच्युएशन बद्दल पटकन रिॲक्ट झाल्यानंतर आपण त्या माणसाबद्दल खूप जजमेंटल होऊन जातो. खूप लोकांनीही मला सांगितलं की तू कानाला खडा लावा, अमृताशी मैत्री करू नकोस. पण नशिबाने मी जजमेंटल नाही, त्यामुळे मला खूप बरं वाटलं की नाही, असं नाहीये. तू त्या क्षणाला तुला जे वाटतं ते तू बोलतेस आणि हा तुझा स्वभाव आहे आणि तुझ्या या स्वभावासकट मी तुला स्वीकारले माझी खूप चांगली मैत्रीण म्हणून. लोकांना खूप आश्चर्य वाटेल हे ऐकल्यानंतर की अरे अमृता आणि तू मैत्रिणी आहात, पण येस, आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. थँक्यू सो मच अमृता, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आपण आपल्या आयुष्यातली खूप सुखदुःख वाटलेत, शेअर केलेत आणि तुला वाटतं ते तू बोलून टाकतेस, ते मोकळी होतेस, तुझ्या मनात काही राहत नाही. आणि हा तुझ्या स्वभावाचा जो एक गुणधर्म आहे तो काही वेळा तुला कानाला खडा म्हणून लावून घ्यायचा आहे की थोडंसं पॉलिटिकल वागून कोण कसं काय बोलतं असं जर तू वागलीस तर तुला आज हे यश मिळालंय, त्याच्यापेक्षा खूप जास्त आणि मोठं यश तुला मिळेल. आज जर का मी तिकडे जिंकले असते ना एकापेक्षा एकला, मला माझी एक किक मिळाली नसती की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, आपल्याला मनही जिंकायची आहेत आणि आपल्याला करिअरमध्ये सुद्धा काहीतरी करून दाखवायचंय. मी तिकडे एक वाक्य बोललेले, ये नहीं तो कुछ और सही और इससे बेहतर सही. नॅशनल लेवलवरती जाऊन मला काहीतरी जिंकायचं होतं. मला तिकडे माझं टॅलेंट शोकेस करायचं होतं. मला तिकडे लोकांची मनं जिंकायची होती आणि ते मी करू शकले. आणि ऑल थँक्स टू दॅट फेलियर वॉज अ माइलस्टोन फॉर मी. आणि त्यावेळेस भारूला जिंकणं अत्यंत गरजेचं होतं. तिच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडणं अत्यंत गरजेचं होतं आणि तेच झालं. पण हे मला तेव्हा कळलं नाही, एवढं मात्र आहे. ठीक आहे, पण ते मला नंतर कळलं. हा विचार तुला आला की आपल्याला आपण नाही जिंकलो तरी चालेल, हो, दुसऱ्याने जिंकणं गरजेचं आहे तर त्यांनी जिंकावं. हो, काय होतं ना, असा विचार केल्यानंतर कुठून तरी कोणीतरी त्याला तथास्तु म्हणतं. हो, आणि पुढे तुमच्यासाठी काहीतरी घडतं. ते काय घडलं तुझ्या बाबतीत? मी एका नॅशनल लेवलच्या डान्स रियालिटी शो मध्ये गेले आणि सचिन सुप्रिया नंतर, म्हणजे सचिनजी आणि सुप्रिया मॅम नंतर जर तो नॅशनल लेवलचा डान्स रियालिटी शो कोणी जिंकलं असेल तर तो मी आणि माझे बेटर हाफ. तू कसं काय मन जिंकलंस? बेटर हाफचं काय? मला असं वाटतं मी नाही जिंकलं, खूपसं काम त्यांनीच केलं. 2004 ला
झीचाच एक अत्यंत मोठा नॅशनल लेवलचा रियालिटी शो झालेला, तिकडे आम्ही दोघं भेटलो. आणि डे 1 पासून जर का कोणाला माझ्या टॅलेंट मध्ये विश्वास असेल, माझ्यामध्ये विश्वास असेल, तर तो हिमांशू होता. 15 वर्ष मी त्याला ओळखतेय. मग त्याच्यामध्ये आमचे ब्रेकअप्स, मग त्याच्यामध्ये आमचं मेकअप्स, आणि त्याच्यामध्ये लग्न, असं सगळं झालं. पण आजही मला असं वाटतं की नवऱ्यापेक्षा मोठा दर्जा हा एका मित्राचा असतो. मोठा टॅग हा एक मित्राचा असतो, आणि तो टॅग त्याच्याकडे आयुष्यभर राहील. मराठी माणसाला आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं असेल मराठी स्त्रीने, ते उखाण्यात घ्यायला लागतं. बापरे बापरे बापरे, उखाणा. मस्त तुमचा कार्यक्रम, कानाला खडा. हिमांशू माझा नवरा, मुंडा हँडसम है बड्डा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. लग्नाचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर टाकले नाहीत म्हणून वाद झाले. हो हो, लोकांना वाटलं तुमचं तर काय होतं, काय लग्न होतं मग ते काय तुटतं काय. त्यांना असं वाटतं की आपल्या व्यवसायातले हे म्हणजे एखाद्या नूडल वगैरे सारखं असतं, तुटलं की तुटलं. मग नंतर टाकले तरीही वाद झाले. ते होतच. मला असं वाटतं, कारण एस्पेशली आमचं जेव्हा लग्न झालं आणि आम्ही हा जो हिंदी रियालिटी शो केला, त्याच्यानंतर झालं ना, म्हणजे त्या काळापुरते आम्ही अनेक फोटो टाकले आणि अनेक सगळं टाकलं. पण त्याच्यानंतर माझा नवरा उठतोय की नाही, तो बसतोय की नाही, तो चहा पितोय की नाही, तो कॉफी पितोय की नाही, मग तो मला कसं प्रेम करतो, मग मी त्याला कसं प्रेम करते, हे मला सोशल मीडियावरती टाकायची गरज नाहीये. मला आता परवाच कोणीतरी विचारलं, एका मुलाने विचारलं, असं वाटतं की जेव्हा तो तुमच्या बरोबर फोटो काढतो तेव्हा असं वाटतं तो कुठल्या तरी अभिनेत्री बरोबर फोटो काढतोय, बायको बरोबर फोटो काढल्यासारखं वाटत नाही. मी म्हंटलो तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला त्याला आय लव्ह यू म्हणायचंय का मला त्याला त्याच्याबरोबर जवळ येऊन फोटो काढायचा आहे, हा माझा प्रश्न असला पाहिजे की नाही. बरं, लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला सोन्याच्या बांगड्या देणार नाही, हे काय आहे म्हणजे? अरे यार, हे कोणाला सांगितलंस तू? माझ्या सासूला सांगितलेलं मी. का? नको, राहू द्या, नको बोलूया त्याच्याबद्दल. जरा आता बरं चाललंय माझं आणि सासूचं. नाही, हीच वेळ आहे की. अच्छा, मला आहे ना लग्नाच्या वेळेस माझ्या काही खूप अपेक्षा नव्हत्या. ठीक आहे, एक तर ह्यालाच दिल्लीला जाऊन काहीतरी लग्न करायचं होतं. मला होतं की साधं सुद्धा लग्न झालं पाहिजे, कमीत कमी खर्चात. ते बाकीचे पैसे आपण आपल्यासाठी वापरूया. कुठे पंजाबी म्हटल्यावर सगळं लाऊड आणि ओव्हर द टॉप सगळं. मी त्याला म्हंटल मला एक 8 लाखाची रिंग पाहिजे फक्त, तर ती घेऊन देणार आहे मला. साधं लग्न, लग्न साधं होतं, पण ती एवढीशी एक मांग होती माझी की एक मला एक चांगलं वाट्यांचं मंगळसूत्र आणि रिंग घेऊन दे. तर ती काही त्यांनी दिली नाही. त्याच्यानंतर माझ्याकडे काहीतरी सोन्याच्या बांगड्या होत्या ज्या मला त्यांनी सासूंनी दिलेल्या. तर त्या ना एकदा दोनदा त्यांनी मागितल्या की अरे दे दो बेटा, मैं रख लेती हूँ संभाल के वगैरे. मी म्हटलं काहीही झालं तरी मी त्या सोन्याच्या बांगड्या तुम्हाला देणार नाही. आणि मला नव्हतं वाटलं की मी अशी काहीतरी बनीन, पण आय डोंट नो, लग्न तुम्हाला असं बनवून टाकतं. हे माझ्या बांगड्या आहेत, ते माझं मंगळसूत्र आहे, माझी रिंग आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे असं झालेलं की अमृताला ज्वेलरी दिलेली ती परत येतच नाही. तू हिंदीमध्ये काम करू लागलीस, कदाचित मराठीतल्या लोकांना असं वाटलं की आता हिंदीत गेली, ते आता काही इथे काम करणार नाही. का असं मध्ये काही काळ तुझ्याकडे त्यामुळे काही काम नव्हतं विशेष. 2 वर्ष जवळजवळ 2 वर्ष माझ्याकडे का काम नव्हतं याचा आजपर्यंत मला क्लू लागलेला नाहीये. मी मराठी चित्रपट करत होते, मी मराठी शोज करत होते, मी मराठी इव्हेंट्स करत होते, मी सगळं काही करत होते. पण मला हवे तसे रोल मला मराठीत करता आले नाहीत. याचा का? मला पण का? किती चांगले सिनेमे येतात, किती चांगले सिनेमे येतात आणि मला विचारलेच जात नाहीत. असं तर झालं नाही की तू नृत्याचे अनेक कार्यक्रम केलेस, ऑफकोर्स, त्यामुळे तुझे कमिंग टू दॅट ओनली. आम्ही फक्त मी नाही, अनेक अशा मुली आहेत ज्यांना आय थिंक हा जो लल पिरियड आहे ना, कदाचित आय वॉज लकी की माझ्या आयुष्यात तो 2च वर्ष आला. अनेक मुलींच्या आयुष्यात तो अजूनही चाललेला आहे. मी त्या सगळ्या मुलींच्या वतीने बोलतेय ज्या डान्स करतात. ही कला आहे. पाहणारी तुमची नजर वाईट असेल, पण म्हणून आमची कला वाईट आहे असं नाहीये. म्हणजे तुझ्यामध्ये जो न्याय तुम्हा डान्स करणाऱ्या मुलींना लावला जातो असं जो चुकीचा आहे, आणि डान्स करणाऱ्या अभिनेत्रींना, मग तो विनोदी काम करणाऱ्या लोकांना का लावला जातो? का नाही लावला जात? आताच आय थिंक भाऊ कदम येऊन गेले ना इकडे. मग भाऊ तर काय कमाल कॉमेडी करतात यार.
आणि माणूस कसा आहे, इतका शांत निर्मळ. त्याचं काम, त्याचं कॉमेडी करायची जी पद्धत आहे, त्याला आपण डोक्यावरती उचलून घेतो. त्याला सायकल सारखे वेगळे चित्रपट मिळतात. पण मग तुम्हाला डान्स करणाऱ्यांबरोबर प्रॉब्लेम आहे. वा, मला अतिशय नॉर्मल जे ऑडियन्स आहे त्यांना हे सांगायचं आहे की आम्ही जे काही इव्हेंट्स करतो किंवा जे काही बाहेर जाऊन आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये परफॉर्म करतो, त्याला सुपारी नाव आहे आपल्या इकडे इव्हेंट्सला. सो जेव्हा एखादा अवॉर्ड फंक्शन वगैरे होत असतं तेव्हा सुपारी आली. हा, सुपाऱ्यांची राणी, सुपाऱ्यांची महाराणी. अरे तुम्ही पण करताच ना जाऊन. बरं, एक अशी चर्चा होती की एक स्पर्धा तू जिंकलीस तेव्हा प्रेक्षकांचं मतदान होतं, तर तुझे आयडी होते ते तुला आधी कळले होते आणि तू ते प्रेक्षकांना दिलेस आणि त्यामुळे तू स्पर्धा जिंकलीस. मला असं वाटतं की अशा क्षुल्लक कारणामुळे आम्ही काही जिंकलेलो नाही आहोत. आणि मी जिंकले आणि मग ही ह्याच्यासाठी जिंकली, त्याच्यासाठी जिंकली, कारण तर भरपूर असतील. आय डोंट रिअली केअर अबाउट दोज रिझन्स. आय हॅव नेव्हर केअर्ड. इंस्टाग्रामवर जरा फोटो बघूया आपण. अरे काय आहेत ते? ए बापरे, किती क्यूट. मम्मी कशी दिसते. कोण कोण कोण? मम्मी, मी आणि पप्पा. पप्पा कमल हसन दिसतात. आणि मग तू मगाशी म्हणत होतेस की तुझ्या धाकट्या मणीवर ते जास्त प्रेम करतात. कोण आहे ते फोटो मध्ये? ती तोपर्यंत आली नव्हती. सो क्यूट. हा कुठून मिळालाय तुम्हाला? बापरे. आता जर का मम्मीने हा फोटो बघितला ना, आता माझी मम्मी जरा अशी वेल ग्रूम्ड वगैरे झाली आहे ना, तर आम्ही तिला ना इकडे म्हणतो, कशी तू दिसतेस मम्मी, बाई सारखी एकदम. या कोण? तू आणि अदिती? मी, माझी धाकटी अदिती आणि मम्मा, जी अजिबात ओळखू येत नाही बिचारीची. काय हालत झालीये ग बाई. ही आमची स्वित्झर्लंडची ट्रिप होती. बाप रे. मी पप्पांकडनं हे अतिशय लपवण्याचा प्रयत्न केलेला की आम्ही त्यांना स्वित्झर्लंडला घेऊन चाललेलो आहोत. मग ते गरम कपडे त्यांना लागले असं त्यांना काय सांगितलं आपण? तळेगावला पण जाणार म्हणून. हे त्यांचे नाहीच आहेत कपडे, हे आम्ही हिमांशूचे पळवून आणलेले. आणि आम्ही सांगितलंच नव्हतं. कट टू आम्ही ते आता पासपोर्ट ऑफिसला गेलोय आता विजासाठी वगैरे. आणि ना पप्पांचं लहानपण म्हणजे बालपण कसं दिसलं. आपण स्वित्झर्लंडला चाललोय, आपण पॅरिसला चाललोय असं. आणि ते अखंड त्या पासपोर्ट ऑफिस मध्ये ना, कारण ते एक्साइटमेंट, केवढी एक्साइटमेंट. बाप रे. कारण स्वप्नातही विचार केला नव्हता की कधी मी स्वित्झर्लंड किंवा युरोपला जाईन म्हणून. आणि ते सगळं जे काय आहे ते क्रेडिट अमृताखाली. पण आय थिंक इट वॉज वन ऑफ द बेस्ट ट्रिप्स, वन ऑफ द बेस्ट ट्रिप्स ऑफ आवर लाईव्स. म्हणजे तुझ्या रागावरती बर्फ एक चांगला उपाय आहे. हो हो. मेघना गुलजार आणि राजीच्या डिरेक्टर. हा आमचा शेवटचा दिवस होता. काश्मीरमध्ये आम्ही शूटिंग करत होतो. आणि माय गॉड, इतकं ग्रेस. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण काय जगतो यार. आणि आम्ही एकदा असेच सगळे बसलेलो इकडेच, आय थिंक याच दिवशी. आणि त्या सांगायच्या की माझ्याहून जास्त ना माझ्या वडिलांना त्रास होतो, गुलजार साहेबांना त्रास होतो, कारण गेली 20 वर्ष सातत्याने मी काम करतेय, पण आजपर्यंत मी हिट काय असतं हे बघितलेलं नाहीये. मला असं वाटतं चित्रपटाचीच गोष्ट बापा आणि मुलीची नव्हती, तर आमच्या या अत्यंत गुणी डिरेक्टरची सुद्धा होती. कुठेतरी त्यांचे आई वडील म्हणजे मेघना मॅमचे आई वडील अगदीच म्हणजे गुलजार साहब फॉर दॅट मॅटर स्ट्रगल करत होते आपल्या मुलीचं एक सक्सेस बघण्यासाठी. आणि ते त्यांना राजी थ्रू मिळालं. सो आय थिंक दिस स्नॅप जस्ट सेज अ लॉट अबाउट हर इन्स्टेड ऑफ मी. आपण आतापर्यंत सगळा प्रवास उलगडला, पहिल्यापासून शाळेपासून ते पहिलं नृत्य सगळं. परंतु काय होतं, एक कलाकार असतो आपण, एक कलावंत असतो, त्याच्यामध्ये आपण यश बघतो, अपयश बघतो, चांगले दिवस बघतो, वाईट दिवस बघतो, दुःख बघतो, सुख बघतो. पहिल्यांदा जेव्हा आपण काम करतो तेव्हा अरे काय जरा शिकून बिकून घ्यापासून बरं झालं तू त्यावेळेला शिक्षणामध्ये वेळ नाही वाया घालवलास, ते 3 वर्ष गेली असती. हे सगळं आपण बघतो, यातून आपण काहीतरी शिकतो, आपल्या मनात असतं ते. आणि 1 किंवा 2 किंवा 3 प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे एक कानाला खडा लावतो आपण की नाही बाबा हे असं झालं पाहिजे की असं नाही झालं पाहिजे. या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये तू काय कानाला खडा लावलास? आपल्याकडे जेव्हा काम असतं ना संजय दादा,
तेव्हा आपण कामाविषयी शिकतो आणि काम नसतं तेव्हा आपण आयुष्याविषयी शिकतो. वा. ती 2 वर्ष जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं, पर्सनली सुद्धा अनेक गोष्टी वर खाली होत्या, लाईफ कुठे चाललंय हे माहिती नव्हतं, लोकांसाठी मी इनविजिबल झालेले, कुठेतरी ना मी सुद्धा त्या लोकांप्रमाणे विचार करायला लागलेले. आणि तेव्हा मात्र मलाच माझा प्रश्न पडलेला की ह्यातून, या डिप्रेशन मधनं, या फ्रस्ट्रेशन मधनं मी पुन्हा कधी उभी राहणार आहे का संपलं? आता लोक मला ओळखणार नाहीत, आता लोक माझं टॅलेंट बघणार नाहीत, आता लोक मला काम करताना बघणार नाहीत, किंवा मी स्वतःला फॉर दॅट मॅटर मी काहीतरी अचीव्ह करीन की नाही. खूप मोठा प्रश्न पडलेला की अमृता, तू स्वतः आता ह्यातून उभी राहणार आहेस की नाही. आणि मग मला जे पाहिजे होतं मी ते केलं. सो त्या दिवशी, ज्या दिवशी मी हा निर्णय घेतला ना की आता अमृता जे तुला करायचे ते तू कर, त्यावेळेस मी या गोष्टीचा कानाला खडा लावला की ऐकायचं जनाचं, करायचं मनाचं. कोणी सुद्धा तुमच्या मागे तुमच्या पडत्या काळात उभं राहणार नाही. फक्त आरशात उभा असणारा माणूस, ते म्हणजे तुम्ही. सर्व प्रेक्षकांतर्फे तुला कधीही जनाचं ऐकावं लागणार नाही आणि कधीही कानाला खडा लावावा लागणार नाही. आणि 2 वर्ष काय, 2 सेकंद सुद्धा आपल्याकडे काम नाही असं वाटायला लागणार नाही, याची आम्ही इच्छा आणि प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही ऐकलं असेलच की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण आज जे बाळ आपल्या इकडे आलं होतं त्याचे पाय आपण पाहिले, त्यांनी तुम्हाला थिरकायला लावलं. आणि आता ही आपल्या लेकीची मराठमोळी पावलं हिंदी चित्रपट सृष्टीकडे पण वळले. आणि या सगळ्या प्रवासासाठी आपण तिला देऊया भरपूर आणि उदंड शुभेच्छा. पार्ले बेक्समिथ मॅरी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पूच्या पुढच्या भागामध्ये आपण येऊया एका वेगळ्या कलाकाराबरोबर. त्याचा वेगळा कान आणि वेगळे खडे, पण मी मात्र तसाच.